करते. मित्रांनो, आदिलशाही, निजामशाही अशा अनेक जुलूम अन्यायामुळे महाराष्ट्रातील जनता त्रस्त झाली होती. अशा वेळी 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरीवर एक तेजस्वी तारा चमकला. ताजमहाल जर प्रेमाची निशाणी असेल, ताजमहाल जर प्रेमाची निशाणी असेल, तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे. तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे. तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे. आणि शिवनेरीला जन्मलेला तेजस्वी तारा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होत. 19 फेब्रुवारी या सोन्याच्या दिनी एक तारा चमकला. 19 फेब्रुवारी या सोन्याच्या दिनी एक तारा चमकला. जळणाऱ्या मातीला, मरगळलेल्या मनाला हिंदवी स्वराज्याचे तेज देऊन गेला. हिंदवी स्वराज्याचे तेज देऊन गेला. हिंदुस्थानात असा एकाच शिवाजी राजा होऊन गेला. शिवाजी राजा होऊन गेला. शिवाजी राजा होऊन गेला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे तर आईचे नाव जिजामाता. आई जिजाऊंनी शिवरायांना बालपणातच रामकृष्णाच्या गोष्टी सांगितल्या आणि जिजाऊंच्या संस्कारातून शिवराय हळूहळू घडत होते. त्याचबरोबर शिवराय घोडेस्वारी, तलवारबाजी देखील शिकत होते. शिवरायांनी मावळ्यांना सोबतीला घेऊन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. कोण होते हे मावळे? मावळ प्रांतात राहणारे ते मावळे दिसायला साधे भोळे, अंगाने रांगळे, पाठीला ढाल, कमरेला तलवार, पाठीला ढाल, कमरेला तलवार, शत्रूला प्रचार करणारे, जीवाला जीव देणारे असे होते मावळे. असे होते मावळे. असे होते मावळे. त्यानंतर शिवरायांनी पुणे प्रांतावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. स्वतःची राजमुद्रा तयार केली. प्रतापगड जिंकला. रायगड जिंकला. वाघाची चाल, गरुडाची नजर, वाघाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन, स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन. हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. त्यानंतर स्वराज्याच्या दिशेने आगेकूच चालू असताना 1659 साली अफजल खानाच्या रूपात एक संकट आले. अफजल खानाच्या रूपातील वादळ प्रतापगडापर्यंत येऊन पोहोचले. जो तो चिंतातूर होता. आता शिवरायांचं काय होणार? आता शिवरायांचं काय होणार? तर आजची बोलणी दोन्ही पक्षांकडून सुरू झाली. अखेर प्रतापगडच्या पायथ्याशी भेट घेण्याचे ठरले. भेटीच्या दिवशी काय झाले? होता दुप्पाड असा अफजल खान. होता दुप्पाड असा अफजल खान. शिवरायांना ठार करण्या बगले खाली दाबली मान. बगले खाली दाबली मान. दुसऱ्या हाताने कट्यारीने केला वार. दुसऱ्या हाताने कट्यारीने केला वार. चिलखताने वाचले शिवरायांच्या पाठीला अंगरखार. चिलखताने वाचले प्राण. चिलखताने वाचले प्राण. चपळाईने राजांनी वाघनखाने कानाचा खोटरा बाहेर काढून संकटावर केली मात. संकटावर केली मात. अफजल खानाशी सामना, पनायगडावरील वेढा, पुरंदरचा तह, बादशहाची कैद अशा अनेक संकटातून मुरारबाजी, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे अशा स्वामिनिष्ठ सेवकांच्या मदतीने व युक्तिचातुर्याने शिवाजी महाराजा सर्वातून सही सलामत बाहेर पडले. होती असाध्य अशी अवघड स्वराज्याची वाट. होती असाध्य अशी अवघड स्वराज्याची वाट. मर्द मावळ्यांची लाभली अनमोल साथ. मर्द मावळ्यांची लाभली अनमोल साथ. दोन्ही हातात तलवार, शत्रूंवर गेले वार. दोन्ही हातात तलवार, शत्रूंवर गेले वार. संकटावर मात करून स्वराज्य उभे केले दिमाखात. स्वराज्य उभे केले दिमाखात. मित्रांनो, आजची सध्याची परिस्थिती बघता आपल्याला पुन्हा एकदा शिवरायांची गरज आहे. शिवरायांच्या विचारांची गरज आहे. अंधार पार झाला आता दिवा पाहिजे. अंधार पार झाला आता दिवा पाहिजे. पुन्हा या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे. जिजाऊंचा शिवा पाहिजे. मित्रांनो, अशा थोर महान व्यक्तिमत्वांच्या जयंती साजरा करण्यामागचा उद्देश हाच असतो की त्यांच्यामधले जे चांगले विचार आहेत, त्यांच्यामधले जे गुण आहेत ते आपण आपल्यामध्ये आत्मसात करणे व विचारांचे परिवर्तन करते. शेवटी जाता जाता एवढेच म्हणते, 65